सुगंधाच्या उपोषणाबद्दल चर्चा चालली आहे नाही का? नाही, तिला काही झालं ना तर आपल्याला नाही, ते सगळं हिच्या अंगाशी येणार आहे. कारण हिच्या आडमुठेपणामुळे ती काही खात पित नाही. मी कुठलाही आडमुठेपणा करत नाही अहिल्याताई. खाणं पिणं तिचं तिने सोडलंय. तुम्हीच सांगा, मी जेवला तिच्याकडे कशी देऊ? ती काय चुकीचं बोलतेय ग? परशू भाऊजींची मुलगी मागते ना तुझ्याकडे. मान्य की ती सावत्र आई, पण आई आहे ना. समजा मी चिवला तिच्याकडे दिलं तर चिववर संस्कार करू शकणार आहे का ती? सुगंधाला काही झालं ना तर सगळा दोष आपल्यावरच यायचा. तिच्या भावाने पोलिसांकडे तक्रार केली तर? मी जर का चांगलं वागून तिला असंच आडमुठेपणानेच वागायचं असेल तर मी काहीही करू शकत नाही. तिला जेवायचं नसेल, तिला नको जेवू दे. पण ती अशी वागतीये म्हणून मी चिवला तिच्याकडे 100% देणार नाही, आणि हे माझं ठरलंय. तू मला घोड्यावर बसवलंस. उपोषण कर, उपोषण कर, उपोषण कर असे केलेच ना की जानकी ते चिवले तुझ्या मांडीत आणून ठेवेल. कसलं काय तर नुसतेच माझ्या पोटात भुकीने कावळे कोकलायला लागले. आणि तुझा हादण अजून चांगलं जेवण. सुगंधी, अगं मोठ्या मोठ्या माणसांना कष्ट चुकले नाहीत. तू कोण आहेस? प्रॉपर्टी मध्ये वाटा, मुलीचा ताबा, तिच्या नावावरची इस्टेट समजा पाहिजे ना तुला. ज्या गोष्टी सरळ मार्गाने मिळत नाही ना, त्या मिळवण्यासाठी वाट वाकडी करावी लागते. म्हणजे सुगंधी, आलं जेवण घेऊन. तुम्ही काय करताय इथं? हा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे ना. पोटभर नाही जेवलं ना की रात्रभर तळमळायला होतं. अधून मधून होतं मला असं, म्हणून म्हणलं खाऊन घ्यावं जरासं. तुम्ही नाही झोपला अजून? नाही, मी झोपणार होते, पण माझ्या अचानक लक्षात आलं उद्याची भाजी निवडायची राहिली आहे माझी. काम करून टाकते ना. मी बसते भाजी निवडत. तुम्ही एक काम करा, तिकडे डायनिंग टेबल आहे ना, तिकडे शांतपणे बसा आणि शांतपणे जेवा. मी आहे तुम्हाला वाढायला. नाही नाही, मगाशी जेवलो ना मी. पण भूक केवढी लागली तुम्हाला परत? असं नाही, चला चला चला. ऐका, मी माझ्या खोलीत जेवतो ना. कशाला? मी आहे ना इकडे. तुम्हाला काही लागलं तर वाढायला पण आहे ना मी. जा, चला जेवा, बसा तिकडे. काना पण कुठं उलटलाय काय माहिती. जेवण आणायला गेलाय का बनवायला गेलाय? एवढा वेळ लागतो का जेवण बनवायला? डोकं दुखायला लागलं भुकेने माझं. उभं पण राहत नाहीये, झोप पण येत नाही. अरे खड्ड्यात गेली ती शान आणि खड्ड्यात गेली ती चिऊ. त्या चिऊच्या वाटणीची प्रॉपर्टी मिळत तेव्हा मिळत, पण तुझ्या वाटणीची प्रॉपर्टी घशात घालायची आहे ना, तर ती घशात घालायला जिद्द राहायला पाहिजे ना आपण. आता काय करू मी? काय करू नको. ती जानकी तुला म्हणली की नाही स्वतःहून की जेवण घेता पटकन संधी साधली जेवून घे. या सुगंधाला सहानुभूती दाखवण्याचं काहीही कारण नाहीये. फक्त एकच चिंतेचं कारण आहे, तिला या घरात काही होता कामा नये. तसं झालं ना तर प्रॉब्लेम होईल. म्हणजे दादानी राजकारण सोडल्यानंतर त्याचे शत्रू त्याची काय चूक घडतीये ह्या गोष्टीकडे डोळे लावून बसले आहेत. या सुगंधाला इथे काही झालं, उद्या हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आली तर त्याचा फायदा ते घेतल्याशिवाय राहणार नाही. मी सुगंधाला चांगली ओळखते, आणि तुम्ही सुद्धा काही काळजी करू नका. हवं तर मी समजावते सुगंधाला. त्यातून जर का तिने ऐकलं नाही तर काय करायचं ते बघूयात आपण.